नमस्ते एव्हरीवन. तसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही जे सरप्राईज गिफ्ट पॅक करत होतो ते कुठे घेऊन जाणार आहोत. एक छोटंसं सरप्राईज होतं. आज आम्ही निघालेलो लक्ष्मीच्या बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईतील स्कूलमधल्या मुलांसाठी आम्ही बनवली गरमागरम इडली आणि सांबार. आता आमचा सगळ्याचा नाश्ता तयार झालेला आहे. आता आम्ही निघालो नाश्ता घेऊन आणि केक घेऊन स्कूलकडे. मुलांना इडली आणि सांबार खूप जास्त प्रमाणात आवडतं म्हणून आम्ही विचार केला की इडली सांबारच घेऊन जायचं. मग निघालो आम्ही स्कूलकडे गिफ्ट आणि केक घेऊन. दक्षू बाय दक्षू. दक्षू आणि युवी दोघे खूप जास्त खुश होते. त्यांना थोडं फिरायला जायचं. तर लगेच आम्ही पोहोचलो मुंबईतील स्कूलमध्ये. ही स्कूल आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटच्या वेळेवर आहे. आता पोहोचलो आम्ही स्कूलमध्ये. चला आता तुम्हाला दाखवतो आता ही स्कूल आणि इथली मुलं. तुम्ही पण इथे बर्थडे करायला येऊ शकता. इथला टीचर स्टाफ आणि इथली मुलं सगळे खूपच छान आहे. आम्ही तर विचार केला होता की आम्हाला इथे आल्यानंतर भरपूर काम करावं लागेल. जसं डेकोरेशन आहे की मुलांची अरेंजमेंट आहे, मुलांना जागेवर बस आहे. पण इथला टीचर स्टाफ आणि इथली मुलं फारच छान आहे. इथे सगळीच अरेंजमेंट यांनी करून ठेवली होती. चला तर मग बघूया आता इथल्या टीचर स्टाफ आणि मुलांनी काय अरेंजमेंट करून ठेवली होती. तर चला तर आता आम्ही पोहोचलो इथे. आता बघूया. आधीच बर्थडेची मस्त तयारी करून ठेवली होती, त्यामुळे आम्हाला काहीच करायची गरज पडली नाही. आमची तशी तर इथल्या स्कूल पोहोचता सगळ्या मुलांसोबत मिसळून गेली. त्यामुळे ती त्यांना आधीपासूनच ओळखत होती. त्यांच्यासोबत खेळली, त्यांचे हात पकडले आणि खूप एन्जॉय केल्या. तुम्ही बघू शकता यांनी किती छान अरेंजमेंट करून ठेवली. मग आम्ही आणलेलं बुके, केक आणि आणलेले गिफ्ट आम्ही स्टेजवर अरेंज केले. आणि आम्ही विचार केला होता की सगळ्या मुलांना एक बलून द्यायचे. म्हणून आम्ही सोबत आणलेले बलून्स घेतले आणि सगळ्या मुलांना एक एक दिले. दक्षिणी आणि युवीने सगळ्यांना बलून दिले. मुलं पण खुश होती आणि दक्षिणी युवी सुद्धा. मग नंतर आम्ही काही वेळातच सगळ्यांना बलून दिल्यानंतर केक कटिंग केला. तुम्ही बघू शकता किती मुलंही खुश होते. तर आम्ही अक्षरवाण केलं आणि केक कटिंग केली. केक कटिंग नंतर आम्ही सगळ्यांना लगेच नाश्ता दिला. मुलांना ऐकू येत नाही तरी सुद्धा हे डिजिटल मार्फतचं एज्युकेशन घेतलं जाते. इथले मॅनेजमेंट खूप छान आहे आणि टीचर स्टाफ सुद्धा खूप छान आहे. एक मुलाला गिफ्ट दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. गिफ्ट कोणाला नाही आवडत. ही मुलं ऐकू किंवा बोलू शकत नसली तरी त्यांना सगळ्याच छान समजतं. आज पुन्हा जाणवलं. आम्ही त्यांच्याशी इशाऱ्यांमाध्यमातून संवाद साधत होतो आणि त्यांनाही खूप प्रेमाने आमचं स्वागत केलं. केक, नाश्ता आणि गिफ्ट झाल्यानंतर आता विचार केला की त्याला काहीतरी गेम खेळावं. म्हणून आम्ही मुलांसोबत मस्त गेम खेळलो. राऊंड अँड संगीत खुर्ची. त्यांना पण खूप मजा आली. गेम्स खेळून झाले होते. शेवटी सगळ्यांसोबत एक सुंदर फोटो घेतला आणि त्यांना बाय करून आम्ही निघालो. फोटो काढताना सुद्धा त्यांची खूप मजा. त्यांना खूप मजा येत होती. ते म्हणत होते की नाही पुन्हा खेळूयात, तुम्ही जाऊ नका. तरी आम्ही थोडं आणखी पुन्हा खेळलो. नंतर आम्ही लास्टमध्ये एक फोटो घेतली. फोटो पण खूप मजा करत घेतली त्यांनी. तर बाय करणं पण खूप गोड होतं. परत घरच्या घरी बर्थडे साजरा करण्यापेक्षा या मुलांसोबत बर्थडे सेलिब्रेट करण्याची काही वेगळी होती. मी आमच्या युवीचा फर्स्ट बर्थडेसुद्धा इथेच केला होता आणि त्याचा पण फर्स्ट बर्थडे इथेच सेलिब्रेट केला. तर पण फर्स्ट बर्थडे इथे सेलिब्रेट करून आम्हाला खूप जास्त आनंद झाला. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.